सरकारी वनजमिनी बळकावल्याप्रकरणी एसआयटी स्थापन, शिरसाटांचा समावेश असलेल्या 5,000 कोटींच्या सिडको जमीन घोटाळ्याची ही चौकशी होणार. आमदार रोहित पवारांनी मुख्य सचिवांची भेट घेत एसआयटी चौकशीची मागणी केली होती. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आढावा बैठक संपन्न. भाजप आमदार संजय केनेकरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. बैठकीमध्ये शहरातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल. पवनचक्कीच्या कामाचे फोटो का काढले असं म्हणत केली होती मारहाण. भूम पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. नंदुरबारमध्ये शासनाच्या योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेत, मात्र काही पुढारी योजना बंद करण्यासाठी तक्रारी करत आहेत. आम्ही लोकांसाठी लोकहिताच्या योजना आणत राहू. भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावितांचा चंद्रकांत रघुवंशींवर निशाणा. तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रविला 14 सप्टेंबरपासून सुरुवात. देवीची मंचकी निद्रा सुरू होणार असून नवरात्र झाल्यानंतर पूर्ण होणार. 22 सप्टेंबर रोजी पहाटे निद्रा संपुष्टात येऊन दुपारी 12 वाजता विधिवत घटस्थापना होणार. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नोकर भरती परीक्षा आजपासून सुरू. 790 पदांसाठी तब्बल 55,000 उमेदवार रिंगणात. 14 जिल्ह्यांमधील 25 परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा. 11वी ऑनलाईन ओपन टू ऑल फेरीमध्ये 15,320 प्रवेश जाहीर. विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याकरता 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव निलंबित. जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे 12 लाखांचा महसूल बुडाल्याचा आरोप. नागरिकांच्या तक्रारीनंतर बावनकुळेंनी केली होती दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाची पाहणी. जळगावच्या मळनेरमध्ये 2 गटामध्ये दगडफेक. गांधीपुरा पोलीस चौकी जवळून मिरवणूक जात असताना घटना. दगडफेकीमुळे 4 ते 5 जण जखमी. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता.